कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जरा जा आणि बघा तुमची लाडकी लेक किती सुखात जगते ती। हा, फार मोठ्या घरात मुलगी दिली असं वाटतंय ना तुम्हाला? तर ऐका, घरात नाही नरकात दिलीये तुम्ही तिला, नरकात। तिलोत्तमा तिचं साधं तोंडही बघत नाही। त्या घरात सावलीला कुणीही स्वीकारलेलं नाहीये। स्वीकारणं तर दूर, ती तिलोत्तमा तिच्या तोंडाकडेही बघत नाही हो साधं। अक्षरशः घरात एका अडगळीच्या कोपऱ्यात पडलेली असते ती। कुठे राहते ती माहितीये का? तुमची लाडकी लेक किचन मध्ये राहते। कुणी धड तिच्याशी बोलत नाही, कोणी धड तिच्याशी वागत नाही। काय अवस्था आहे तिची त्या घरात माहितीये का? फार मुलगी 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 करत होतात ना तिला। तर मग ऐका जगन्नाथ, तुम्ही तुमच्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय। कळलंय? हा, मम्मा, हे सगळं फोन करून त्या जगन्नाथला सांगायची काय गरज होती? तर तू तुझ्या मम्माला ओळखतेस ना? तुझी मम्मा कधीच चुकीच्या निशाण्यावर गोळी मारत नाही। आता ही गोळी कुठे जाऊन लागते ना ते बघ। सारंग, काय होईल? काय काय इतक्या सकाळी इतक्या गडबडीत कुठे निघालाय? जरा पोलीस स्टेशनला जाऊन येतो। का पोलीस स्टेशनला? तुझं काय काम आहे? आणि कंपनीचं असेल तर आपल्याकडे माणसं आहेत ना? नाही ऍक्च्युली काल ज्या नंबरवरून मला मेसेज आला होता त्या नंबरचं जरा लोकेशन ट्रेस करून बघतो मी। डोंट वरी, काम ऑलरेडी सुरू झालंय। म्हणजे तो नंबर कुठून आलेला, त्या नंबरचं लोकेशन काय हे ट्रेस करण्यासाठी मी आधीच इन्स्पेक्टर भोसलेंना सांगितलंय, ते काम करतायत। सो तू या गोष्टीवर तुझा टाइम वेस्ट नको करूस। अच्छा, म्हणजे मी जायची गरज नाही? ॲब्सोल्युटली नाही, मी करेन मॅनेज। आहे आम्हाला तुझी काळजी। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।